नमस्कार. आपण रोज बोलतो, लिहितो, पण कधी विचार केलाय की हे सगळं घडतं तरी कसं? पाया आहे शब्द. पण हे शब्द वाक्यात करतात तरी काय? प्रत्येकाचं काम काय? ह्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मराठी व्याकरणातला एक खूप महत्वाचा भाग, शब्दांच्या जाती. चला तर मग आज आपल्या मराठी भाषेच्या ह्या इंजिन रूममध्येच शिरूया आणि पाहूया आतमध्ये काय चालतं ते. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी शब्दांचा जाती म्हणजे काय हे समजून घेऊया. मग शब्दांचे दोन मुख्य प्रकार आहेत, विकारी आणि अविकारी. त्यांची ओळख करून घेऊ. त्यानंतर प्रत्येक प्रकारात खोलवर जाऊन बघू आणि शेवटी हे सगळं मिळून आपली भाषा कशी तयार होते हे पाहूया, एकदम सोप्या पद्धतीनं. तर शब्दांच्या जाती म्हणजे नक्की काय? असं समजा की प्रत्येक वाक्य म्हणजे एक नाटक आहे आणि या नाटकात प्रत्येक शब्दाचा एक रोल ठरलेला असतो. कोण हिरो आहे, कोण काम करतोय, कोणत्या कामाबद्दल जास्त माहिती देतोय, हे सगळं त्या शब्दाच्या जातीवरून ठरतं. एकदा का हे वर्गीकरण कळलं की वाक्याचा खेळच समजून जातो. आता बघा, मराठीतल्या सगळ्या शब्दांना आपण दोन मोठ्या कुटुंबांमध्ये वाटू शकतो. पहिलं कुटुंब आहे विकारी शब्दांचं. हे शब्द म्हणजे अगदी गिरगिटासारखे असतात. गरजेनुसार आपलं रूप बदलतात. म्हणजे लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार ते बदलतात. आणि दुसरं कुटुंब आहे अविकारी शब्दांचं. हे मात्र एकदम पक्के, वाक्यात कुठेही आले तरी त्यांचं रूप अजिबात बदलत नाही, जसेच्या तसे राहतात. हा बघा, हा तक्ता म्हणजे आपल्या आजच्या अभ्यासाचा जणू काही नकाशाच आहे. विकारी गटात येतात 4 जण: नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी गटातही 4च आहेत: क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. एकूण झाले 8. चला तर सुरुवात करूया विकारी शब्दांच्या या बदलत्या दुनियेपासून. तर मग पहिला थांबा आहे विकारी शब्दांचा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आहेत भाषेमधले बहुरूपी. वाक्याची गरज जशी असेल तसं हे आपलं रूप बदलतात. आणि यातले 4 महत्वाचे खेळाडू म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. चला एकाएकाची ओळख करून घेऊया. विकारी शब्दांमधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे नाम. अगदी सोपं आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीला, मग ती दिसो वा न दिसो, आपण ज्या नावानं ओळखतो ना, त्याला नाम म्हणतात. याचे 3 मुख्य प्रकार पडतात. पहिलं सामान्य नाम, म्हणजे एका पूर्ण जातीचं नाव, उदाहरणार्थ नदी. दुसरं विशेष नाम, म्हणजे त्या जातीतल्या एका खास व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव, जसं की गंगा नदी. आणि तिसरं भाववाचक नाम. हे जरा वेगळं आहे. याला आपण हात लावू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो, जसं की शौर्य किंवा आनंद. बरं, पण आपण नामाला विकारी का म्हणतोय? कारण ते आपलं रूप बदलतं. पण कशामुळे बदलतं? तर यामागे 3 गोष्टी आहेत: लिंग, वचन आणि विभक्ती. हे 3 फॅक्टर्स मिळून नामाला वाक्यात कसं बदलतात हेच तर आपल्याला आता बघायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे हे. सगळ्यात आधी बघूया लिंगामुळे काय फरक पडतो ते. इथे बघा, सगळ्यात कॉमन नियम म्हणजे पुल्लिंगी नावाच्या शेवटचं आ जाऊन ई लागतो. मुलगाची होते मुलगी. काही वेळा इन प्रत्यय लागतो, जसं वाघचं होतं वाघीण. तर काही ठिकाणी शब्दच पूर्णपणे वेगळे असतात, जसं राजा आणि राणी. यांचा एकमेकांशी काही संबंधच नाहीये. आता वळूया वचनाकडे, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. इथे तर लिंग आणि शब्दाचा शेवटचा अक्षर दोन्ही महत्वाचं ठरतं. आता बघा, पुल्लिंगी आंबाचं आंबे होतं, पण देव हा शब्द तसाच राहतो, देवच. स्त्रीलिंगी शब्दांमध्ये वेळचं होतं वेळा, तर नदीचं होतं नद्या. आणि नपुंसकलिंगी घरचं होतं घरे. हे नियम थोडे किचकट वाटले तरी आपण सहज वापरतो, नाही का? आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी मराठी व्याकरणाचा आत्मा आहे, ती म्हणजे सामान्य रूप. हे काय आहे? हे न शब्दांचं एक सिक्रेट रूप आहे. बघा, जेव्हा एखाद्या नामाला प्रत्यय लावायचा असतो तेव्हा तो डायरेक्ट लागत नाही. आधी त्या नामाचं रूप थोडं बदलतं. याच बदललेल्या रूपाला सामान्य रूप म्हणतात. उदाहरणार्थ, घर या शब्दाला ला जोडायचंय, तर आधी घरचं घरा होतं आणि मग घराला हा शब्द बनतो. हे सामान्य रूप नसेल तर शब्द एकमेकांना जोडलेच जाणार नाहीत. आणि हे बघा, हे आहेत विभक्ती प्रत्यय. हे तर वाक्याचं इंजिनच आहे असं समजा. प्रत्येक विभक्ती नामाला वाक्यात एक विशिष्ट भूमिका देते. म्हणजे प्रथमा सांगते की कर्ता कोण आहे, द्वितीया कर्माला ओळखते, तृतीया सांगते की क्रिया कशाने केली, जसं सुरीने, षष्ठी संबंध दाखवते, माझं घर, सप्तमी जागा दाखवते, घरात. हे सगळे प्रत्यय त्या सामान्य रूपाला लागतात आणि वाक्याला अर्थपूर्ण बनवतात. नामाबद्दल तर आपण बोललो. आता विकारी शब्दांमधला दुसरा प्रकार पाहूया, सर्वनाम. हे तर खूप सोपं आहे.
नामाची सारखी सारखी पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण जो शब्द वापरतो तो म्हणजे सर्वनाम. आणि गंमत म्हणजे मराठीत मूळ सर्वनामं फक्त आणि फक्त 9 आहेत. हो, फक्त 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. बाकी सगळी यांपासूनच बनतात. आणि या 9 सर्वनामांना त्यांच्या कामानुसार 6 गटांमध्ये विभागलं जातं. पुरुषवाचक म्हणजे व्यक्तींसाठी वापरली जाणारी मी, तू, तो. दर्शक म्हणजे जवळची किंवा लांबची वस्तू दाखवणारी हा, तो. संबंधी म्हणजे 2 वाक्य जोडणारी जो, तो. प्रश्नार्थक तर नावावरूनच कळतंय, प्रश्न विचारण्यासाठी कोण, काय. सामान्य किंवा अनिश्चित म्हणजे नक्की कुणाबद्दल बोलतोय हे माहीत नाही, कोणीतरी. आणि आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल बोलण्यासाठी आपण, स्वतः. आपला तिसरा विकारी शब्द आहे विशेषण. याचं काम नावाप्रमाणेच आहे. नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती देणं, नामाला अधिक खुलवणं. म्हणजे बघा, मुलगा हे एक नाम झालं. पण हुशार मुलगा म्हटलं की त्या मुलाबद्दल जास्त कळतं. इथे हुशार हे झालं विशेषण. आणि ज्या नामाबद्दल ही माहिती दिली आहे म्हणजे मुलगा, त्याला म्हणतात विशेष्य. विशेषणांमध्ये पण खूप प्रकार आहेत. गुणविशेषण म्हणजे जे गुण सांगतं, चांगला हा वाईट. संख्याविशेषण म्हणजे जे संख्या सांगतं. आणि यात पण खूप डिटेलिंग आहे, जसं 10 मुलं वेगळं आणि 10वा मुलगा वेगळं. मग येतं सार्वनामिक विशेषण म्हणजे जेव्हा सर्वनामच विशेषणाचं काम करतं. माझं घर. आणि साधित विशेषण जी दुसऱ्या शब्दांपासून बनतात, जसं पुण्याची पुणेरी पगडी. आणि आता विकारी शब्दांमधला शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू क्रियापद. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही, कारण तेच तर वाक्यातली क्रिया किंवा घटना दाखवतं. आणि क्रियापदाचं जे मूळ रूप असतं ना, ज्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो, त्याला म्हणतात धातू. जसं की पळतो या क्रियापदाचा धातू आहे पळ. आता क्रियापदाचेही प्रकार आहेत आणि ते ठरतात त्याला कर्म लागतं की नाही यावरून. ज्या क्रियापदाला काय किंवा कोणाला असं विचारल्यावर उत्तर मिळतं त्याला म्हणतात सकर्मक. जसं तो वाचतो, काय वाचतो, पुस्तक. म्हणजे वाचतो हे सकर्मक झालं. पण तो हसतो, काय हसतो, उत्तर मिळत नाही. म्हणून हसतो हे अकर्मक क्रियापद. आणि काही क्रियापदं तर इतकी हुशार असतात की त्यांना 2 कर्म लागतात. जसं की आजीने नातीला गोष्ट सांगितली. इथे गोष्ट आणि नातीला ही 2 कर्म आहेत. चला तर विकारी शब्दांचा हा बदलता खेळ आपण पाहिला. आता वळूया अविकारी शब्दांकडे. हे शब्दांच्या दुनियेतले अगदी स्थिर खेळाडू आहेत. लिंग, वचन, विभक्ती कशानेही यांना फरक पडत नाही. हे जसेच्या तसे राहतात. आणि यातही 4 प्रकार आहेत: क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अव्यय. यातला पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. हे अगदी विशेषणासारखंच काम करतं, पण क्रियापदासाठी. म्हणजे क्रिया कशी घडली, कुठे घडली, केव्हा घडली याची अधिक माहिती देतं. जसं तो हळू चालतो, ती आज आली. हे हळू, आज शब्द म्हणजे क्रियाविशेषण. पुढचा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. यांचं काम म्हणजे शब्दांना जोडणाऱ्या फेविकॉलसारखं आहे. हे शब्द नेहमी नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातल्या दुसऱ्या शब्दांशी संबंध सांगतात. उदाहरणार्थ, टेबला खाली. इथे खाली हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. आणि आठवलं का सामान्य रूप? इथेच त्याची गरज पडते. टेबलचं टेबला हे सामान्य रूप झालं, मगच त्याला खाली हा शब्द जोडला गेला. तिसरा अविकारी शब्द आहे उभयान्वयी अव्यय. हे शब्द म्हणजे 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडणारा पूल आहेत. आणि, पण, किंवा हे शब्द आठवले? हेच ते. यातही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जे 2 स्वतंत्र समान दर्जाच्या वाक्यांना जोडतात, आणि दुसरे म्हणजे जे एक मुख्य आणि एक गौण वाक्य जोडतात. जसं जर पाऊस आला तर मी येणार नाही मधलं जर तर. आणि आता अविकारी शब्दांमधला शेवटचा आणि सगळ्यात सोपा प्रकार केवल प्रयोगी अव्यय. आपल्या तोंडातून अचानक ज्या भावना बाहेर पडतात ना, ते शब्द. अरे वा, शब्बाश, अरे रे. या शब्दांचा वाक्याच्या रचनेशी काहीही संबंध नसतो. ते फक्त आणि फक्त आपल्या भावना दाखवण्यासाठी असतात. तर असं आहे हे सगळं. आज आपण पाहिलं की एका बाजूला आहेत रूप बदलणारे लवचिक विकारी शब्द आणि दुसऱ्या बाजूला आहेत स्थिर न बदलणारे अविकारी शब्द. आणि या दोन्ही प्रकारच्या शब्दांच्या जुळणीतूनच आपली मराठी भाषा इतकी सुंदर, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनते. जणू काही एक सुंदर नक्षीकामच. पण जाता जाता एक विचार मनात येतो. हे सगळे नियम ऐकायला किती क्लिष्ट वाटतात, नाही का? पण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपला मेंदू हे सगळं आपोआप सेकंदाच्या आत करतो.
व्याकरण न शिकताही आपण हे सगळं बरोबर वापरतो. हीच तर आहे आपल्या भाषेची खरी जादू, नाही का?